इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आशय गावातील गणपती मंदिर येथे राहणारा ऋषिकेश जयगडकर याला 4 ते 5 जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली आहे। यात ऋषिकेश हा गंभीर जखमी झाला आहे। जुन्या वादाच्या रागातून हल्ला केल्याचे ऋषिकेशच्या घरच्यांचे म्हणणे आहे। ऋषिकेश आणि आरोपी यांच्यात मागे काही कारणावरून वाद झाले होते, याची तक्रार ऋषिकेशच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात केली होती। त्यानंतर सनी, चन्या आणि त्याच्या इतर 2 साथीदारांनी तोंडावर रुमाल बांधून ऋषिकेशच्या घरात घुसून ऋषिकेशला मारण्यासाठी त्याचा शोध घेतला होता। मात्र त्यावेळी त्यांना ऋषिकेश सापडला नाही। आज रात्री ऋषिकेश हा त्यांना सापडला व त्यांनी त्याला बेदम मारहाण करत त्यावर जीवघेणा हल्ला केला। यात ऋषिकेश गंभीर जखमी झाला असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। माझं नाव प्रथमेश शैलेश जयगडकर, भावाचं नाव ऋषिकेश जयगडकर। हा आशयपाडा गणपती मंदिर येथे रहिवासी राहण्यामधला आहे। तो त्याचं पहिले एक प्रकरण झालं होतं, पोरांसोबत मॅटर झाला होता, तर त्याच्या प्रकरणीमध्ये त्या पोरांनी त्याला पकडलं होतं। तर त्यांनी हा गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दिला होता, त्याची पावती सुद्धा आहे आमच्याकडे। आणि त्याच्यानंतर मग त्या पोरांना त्यांनी मारलं होतं। तर ते पोरं 3-4 पोरं आमच्या घरामध्ये आलं होतं। एकाचं नाव सनी आहे, एकाचं नाव चन्या म्हणून त्याला बोलतात, असं त्याचं नाव आहे। त्यावेळेस घरात मी, मामी आणि आमच्या दोन्ही बहिणी घरात होत्या। तेव्हा ते 4 पोरं आले होते तोंडाला रुमाल बांधून। तेव्हा त्यांनी घराची तपासणी सुद्धा घेतली की घरामध्ये ऋषिकेश आहे का म्हणून, हे सांगून की बाबा आमच्या ढोलच्या ऑर्डरचे पैसे त्यांनी घेतले, पैसे दिले नाही म्हणून। आम्ही त्यांना सांगून टाळलं की ते घरात नाही म्हणून, तर ते तिथून निघून गेले। तर त्यांचा राग म्हणून त्यांनी आज ऋषीला पकडून मारलेलं आहे। जीवघेणा हल्ला केलेला आहे, सुऱ्यांनी वार केलेले त्याच्यावर, पाठीवर त्याच्यावर साधारण तरी 5-6 वार केलेले, डोक्यावर, पाठीवर, हातावर आणि पायावर कमीत कमी 7-8 वार तरी केलेले आणि जीवघेणा हल्ला केलेला आहे त्याच्यावरती। त्यांचं काहीतरी मित्रांमध्ये भांडण होतं की बाबा मला त्यांनी अडवलं, धमकी दिली, त्यावरनं त्यांची वादावाद होती। तर त्याचा तक्रार केली होती त्या टायमाला। पोलीस स्टेशन वरती सुद्धा कंप्लेंट दाखल करणार आहे। प्रशासनाकडनं एवढीच मागणी आहे की भावासोबत जे झालेलं आहे त्याला आम्हाला न्याय मिळावा आणि ज्या पोरांनी त्याला मारलेलं आहे त्यांना कडोकड शिक्षा व्हावी म्हणून। त्यामुळे आज तो माझा भाऊ इथं हॉस्पिटलमध्ये आहे, त्याचं दुःख सगळ्यांना सुद्धा झालेलं आहे। मागणी आहे की पोलिसांनी याचा पूर्ण निर्णय करावा आणि त्याला कडवी शिक्षा द्यावी म्हणून। साहेब, गुन्हेगारी एवढी वाढली की शिल्लक गोष्टीवरून हे झालंय। माझ्या भाच्याला एवढं मारलंय की मागे पण घरी आले होते हत्यार घेऊन, तेव्हा घरात पण त्यांनी कपाट उघडून बघितलं होतं, टाकी बघितली ती, भरपूर बघितलं होतं। तेव्हा पण घरात मी आणि माझा भाचा दुसरा होता, तेव्हा हत्यार घेऊन आलते, तेव्हा नाही गेले ना। आता ते पोरग भेटले तर त्याला एवढं मारलंय की भरपूर हे झालेले, जखम झालेले आहे। आता 4-5 लोक होते, जीवघेणी हल्ला पण झालेला आहे, खूप जखम झालेली, फोटो पण आहे त्याचा। काय पोलिसांनी कारवाई करावी, कडक कारवाई करा आणि त्यांना पण शिक्षा द्या, गुन्हे बंद करा।